तर नांदेडचे ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गौरव कोटगिरेंचं अपहरण आणि पाऊण तासात सुटका झाली। पोलिसांनी नाकाबंदी करताच पाऊण तासात सुटका झाली आहे। पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोटगिरे यांचा जीव वाचलेला आहे। गौरव कोटगिरेंकडून इतवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। प्रताप चिखलीकरांवर दहशत निर्माण केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। अपहरणाचं कारण आणि अपहरणकर्त्यांचा शोध हा पोलिसांकडून सुरू आहे। आपले प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। अजिंक्य, निश्चितच विक्रांत, जर या घटना जर पाहिली तर नांदेडमध्ये काल शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरती पोलिसांनी गौरव कोटगिरे यांचा शोध घेतल्यानंतर गौरव कोटगिरे यांना चंदासिंग कॉर्नर येथून ताब्यात घेण्यात आलं होतं। जर ह्या घटनेचा दुसरा दिनक्रम पाहिला तर ठाकरे गटाचे जे नेते आहेत लोहा कंधार मतदारसंघाचे एकनाथ पवार यांनी थेट आता आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावरती आरोप केलेला आहे। प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याच कार्यकर्त्यांनी हे घडून आणल्याचं एकनाथ पवार आता बोलत आहेत। सध्या तरी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया आली नसली तरी त्यांची बाजू देखील महत्वाची ठरणार आहे। चिखलीकर याविषयी काय बोलणार हे आता काही वेळात कळेलच। मात्र एकंदरीत जर पाहिलं तर हा खूपच धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे। पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। आरोपी कोण होते आणि नेमकं हे सामाजिक, आर्थिक किंवा मग राजकीय खरं षडयंत्रातून अजिंक्य, आरोपी कोण होते आणि आरोपींनी अपहरण करण्यामागचं कारण काय होतं हे पोलीस तपासात समोर येईल। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने जे आरोप केलेले आहेत त्याविषयी प्रताप पाटील चिखलीकर काय प्रतिक्रिया देतात ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।